मित्रांनो नमस्कार. मी उपवासासंदर्भात खरं जनरल व्हिडिओ आज बनवणार होतो की सर्व जे पदार्थ आहेत उपवासाचे त्यांचं एक्सप्लेनेशन द्यायचं आणि त्याच्या मागचं सायंटिफिक लॉजिक सांगायचं. पण माझ्या लक्षात आलं की साबुदाणा हा जो विषय आहे हाच मोठा विषय आहे, त्यामुळे मी त्यावर आधी सगळ्यांना सांगतो आणि मग मी उद्या परवा जसा वेळ मिळेल त्यावर इतर जे विषय आहेत त्यावर बोलेन. मित्रांनो, मला माहीत आहे की साबुदाण्याचे फायदे सांगणारे अनेक लोक आहेत. त्याच्या भरपूर कंपनीज आहेत, मॅन्युफॅक्चरर्स आहेत, ट्रेडर्स आहेत. त्यामुळे ते साबुदाण्याचं महत्त्व पटवून देणारे अनेक व्हिडिओ तयार करतात, माहिती देतात आणि समाजात देखील साबुदाण्याचं महत्त्व सांगणारे लोक आहेत की याने असे जीवनसत्व मिळतात. यात नक्कीच जीवनसत्व आहेत, नक्कीच बऱ्याच गोष्टी आहेत, पण ही माहिती तुम्ही नक्की ऐका आणि मग तुमचा निर्णय तुम्ही घ्या. तर साबुदाणा हा महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये देखील दक्षिणेकडेही हा एक आवडीचा पदार्थ म्हणून खाल्ला जातो आणि विशेषतः उपवासाला चालणारा पदार्थ म्हणून साबुदाणा खातात. तर हा भारतात कधी सुरू झाली ही प्रथा? मुळात हा भारतीय पदार्थ नाही. हा दक्षिण अमेरिका, आफ्रिका यासारख्या देशांमध्ये एक टॉपियोका रूट्स म्हणून प्रकार असतो. त्याच्या रूट्समधून, टॉपियोकाच्या रूट्समधून जे स्टार्च निघतं त्यातून हा साबुदाणा तयार केला जातो. भारतात कधी आलं हे? तर हे साधारणतः एक 70-80 वर्षापूर्वी दक्षिण भारतातल्या काही व्यापाऱ्यांनी भारतात आणलं आणि मग त्याची प्रक्रिया करून साबुदाण्याचे दाणे बनवायला सुरुवात केली आणि मग ते त्यांनी मार्केटिंग करायला सुरुवात केलं. तर ही काही भारतातली अशी रूढी परंपरा खूप जुनी नाही आणि याला काही असं धार्मिक वगैरे असं देखील महत्त्व नाही. हे उपवासाला का चालतं, हे कसं झालं, तर याच्यामध्ये मार्केटिंगचा भाग दिसतो आम्हाला. त्यांनी तो प्रसारित केला की हे चालतं, हे खा, आणि त्याने त्यांचा माल विकला गेला आणि मग एक मोठी प्रथा सुरू झाली. जसं नवरात्रीचे 9 रंग हे एका मीडिया हाऊसने त्यांचा एक कार्यक्रम चालावा म्हणून तो प्रोग्राम केला आणि त्याच्यातून ती प्रथा सुरू झाली आणि आता ती एक संस्कृती आपल्याला वाटते किंवा तो धर्माचा भाग वाटतो. तसंच आपण ज्या वेगवेगळ्या जयंत्या साजरा करतो किंवा ख्रिसमसला आता फटाके फोडणे, लाइटिंग लावणे, हे काही मूळ त्यांच्या प्रथेचा, परंपरेचा भाग नाही. हा एक मार्केटिंगचा भाग असतो. जसं दिवाळीला फटाके फोडणे किंवा लाइटिंग लावणे हे दिवाळीचा मूळ जो धार्मिक किंवा आध्यात्मिक जो गाभा आहे त्याचा आणि याचा संबंध नाही. तसंच साबुदाण्याचा आणि आपल्या उपवासाच्या ज्या परंपरा आहेत, ऋषीमुनींनी सुरू केले. मी पूर्वी देखील म्हणलोय की वैदिक, बुद्धिस्ट, ब्राह्मण, जैन या सगळ्याच परंपरांमध्ये उपवासाचं महत्त्व आहे. तर त्यात साबुदाणा हा अगदी अलीकडची एडिशन आहे. तर हा पहिला मुद्दा झाला. आता दुसरा मुद्दा हा आहे की आपण आता खातो साबुदाणा. तर साबुदाणा खाणं हे आरोग्यासाठी कितपत योग्य आहे? तर याच्यासाठी आपल्याला साबुदाण्यामध्ये नेमकं काय असतं हे बघावं लागेल. तर हा चार्ट बघा मित्रांनो. मी तुम्हाला साबुदाण्याच्या एका सर्विंगमध्ये, म्हणजे साधारणतः एक छोटी वाटी, एक वाटी किंवा एक छोटी प्लेट जी असते आपली ताटली, त्याच्यामध्ये किती घटक असतात? तर एनर्जी ही 655 कॅलरीज असते. ही खूप जास्त एनर्जी आहे, खूप जास्त कॅलरीज आहेत तेवढ्या साबुदाण्यामध्ये. या पहिल्याच मुद्द्यावरून साबुदाणा हा आरोग्याला चांगला नाही. डायबेटिकच्या पेशंटमध्ये आणि इतर वेगवेगळ्या आजारांच्या पेशंट्समध्ये हे या पहिल्याच मुद्द्यावरून मी तुम्हाला सांगू शकतो. आता पुढे सरकूयात. प्रोटीन्स बऱ्यापैकी आहेत, 9.7 ग्रॅम, पण खूप नाहीत. म्हणजे उपवासाच्या दिवशी जेव्हा आपण एखादी गोष्ट खातो त्याच्यामध्ये चांगले प्रोटीन्स असले पाहिजेत आणि एनर्जी, कॅलरीज कमी असल्या पाहिजेत, डायरेक्ट शुगर्स कमी असल्या पाहिजेत. साबुदाण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर शुगर आहे, 86 ग्रॅम्स ऑफ कार्बोहायड्रेट, आणि यातलं मेजॉरिटी सिम्पल शुगर्स आहेत. सिम्पल शुगर म्हणजे त्याच्याने डायरेक्ट रक्तात त्याची शुगरची लेवल वाढते, रॅपिडली वाढते. फायबर्स आहेत थोडेफार. फॅट 32 ग्रॅम आहेत एका वाटीभर साबुदाण्यामध्ये. खूप जास्त नाहीत तरी देखील बऱ्यापैकी फॅट्स आहेत. कोलेस्ट्रॉल हा काही प्रॉब्लेम नाही. यात वेगवेगळे विटॅमिन्स, मिनरल्स आहेत, आयर्न, कॅल्शियम वगैरे, पण ते आपल्याला इतर अन्नपदार्थांमधून देखील मिळतात. तर ही जी कॅलरी आहे मित्रांनो, 655 कॅलरी एका छोट्याशा प्लेटमधनं जी मिळते, ह्यातली मेनली कार्बोहायड्रेट्समधून कॅलरीज मिळतात आणि उरलेल्या थोड्याफार प्रोटीन्स, फॅट्स याच्यामधून कॅलरीज मिळतात. तर कार्बोहायड्रेट्समधून मिळणाऱ्या कॅलरीज ज्या आहेत या त्या अन्नाचा ग्लायसेमिक इंडेक्स वाढवतात. म्हणजे एखादं अन्न आपण घेतल्यानंतर ते अन्ननलिकेत जातं आणि त्यातून शुगर शोषली जाते आणि ती रक्तात जाते.
तर ती किती रॅपिडली वाढते याच्यावर ग्लायसेमिक इंडेक्स अवलंबून असतो. हा खूप हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड आहे. याला सुपर कॅलरी फूड असं देखील म्हणतात साबुदाण्याला. तर त्याच्यामुळे आपला इन्शुलिनचा प्रभाव वाढतो, इन्शुलिन वाढतं शरीरामध्ये आणि इन्शुलिन रेझिस्टन्सचा प्रॉब्लेम सुरू होतो की जे प्रचंड मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार आहेत, जे इन्फ्लेमेटरी कंडिशन्स आहेत, ब्लड वेसल्सच्या, हार्ट, ब्रेन, किडनी या सगळ्याच आजारांना ते आमंत्रण देऊ शकतं. त्यामुळे हे हेल्दी फूड आहे का? तर नाही. हे डायबेटिक्सच्या लोकांनी खावं का? नाही. हे इतर आजार असलेल्या लोकांनी खावं का? तर नाही. हे खावं का? तर ऑकेजनली एक चव म्हणून खाण्यासाठी हरकत नाही, पण हे असं डेली खाण्यासाठी किंवा उपवासाच्या दिवशी एक न्यूट्रिशियस फूड म्हणून खाण्यासाठी साबुदाणा तेवढ्या न्यूट्रिशियस व्हॅल्यूचं फूड नाही. आता साबुदाण्यासोबत आपण खिचडी करतो किंवा तळून त्याचे वडे करतो, वेगवेगळे आयटम्स खीर करतात. तर याच्यामध्ये अनेकदा आपण शेंगदाणे घालतो, त्यातनं प्रोटीन्स आणि इतर मिनरल्स, विटॅमिन्स मिळतात. कोथिंबीर वगैरे ह्या गोष्टी टाकतो, काही बटाटे टाकतो थोडेसे, काही वेळा साखर देखील टाकतात लोक या पदार्थांमध्ये. त्याच्याने अगेन तुमची ग्लायसेमिक इंडेक्स वाढते आणि ते हार्मफुल ठरतं. तळलं तर तुम्ही कोणत्या तेलात तळता त्यानुसार तुम्हाला सॅच्युरेटेड फॅट्स डायरेक्टली मिळू शकतात आणि त्यातून अजून ते घातक होऊ शकतं. तर मित्रांनो, ओव्हरऑल असं दिसतंय की साबुदाण्यातनी जी कॅलरी मिळते ती खूप असल्यामुळे तुम्ही जर एक ताटलीभर छोटी म्हणजे वाटीभर साबुदाणा खाल तर तेवढ्या एनर्जीमध्ये, कॅलरीमध्ये तुम्हाला 3-3.5 तास जवळजवळ चालावं लागेल तेव्हा ती खर्च होईल, किंवा पळावं लागेल तुम्हाला तासभर, चांगली रनिंग करावी लागेल. तेवढी कॅलरी तुम्हाला त्या एका वाटीभर, ताटलीभर साबुदाण्याने मिळेल. तर हे खूप जास्त कॅलरीज असल्यामुळे घेऊ नका, रुटीनली खाऊ नका. ऑकेजनली खायला हरकत नाही, बट नॉट ॲज अ डेली ब्रेकफास्ट और ॲज अ न्यूट्रिशियस फूड ऑन द डे ऑफ फास्टिंग. आय होप तुम्हाला हे पटतंय. इतरांना देखील शेअर करा. आणि मी उपवासाचे जे इतर पदार्थ आहेत, रताळं, बटाटे, फ्रूट्स आणि त्या संदर्भातलं सायंटिफिक लॉजिक काय आहे हे मी सांगण्यासाठी वेगळा व्हिडिओ तयार करतो. तो देखील तुम्ही बघा. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि चॅनल देखील सबस्क्राईब करा. टेक केअर. बाय बाय.